नमस्कार. कंटाळा नाहीत ना? कारण मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं की केदारनाथ धामबद्दल सांगणं खरंच खूप अवघड आहे. म्हणजे मीही इतके एपिसोड केलेत ना, तरी मला वाटतं की माझ्याकडून काहीतरी विसरलं आहे. म्हणजे खूपशा गोष्टी अवर्णनीय आहेत आणि कितीही सांगितलं तरी असं वाटतं, अजून राहिलं का सांगायचं? अजून राहिलं का सांगायचं? अजून मी काही करू का वर्णन? असं होत जातं आहे. त्यामुळे हे थोडासा केदारनाथ धामबद्दलचे एपिसोड जास्त बनत चाललेत. असो, कालच्या एपिसोडमध्ये या आधीच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं हेलिकॉप्टरची अनिश्चितता कशामुळे असते. आता अजून एक मी सांगते की बऱ्याच वेळेला काय होतं की माझं स्वतःचंच मी सांगते. मी बऱ्याच वेळेला तुम्हाला असं वाटेल की ही प्रत्येक वेळेला माझं स्वतःचं म्हणते. कारण काही काही गोष्टी ज्यावेळेला आपण स्वतः अनुभवतो त्यावेळेलाच आपण दुसऱ्याला सल्ला द्यायला जातो की मला माझ्याकडून ह्या चुका झाल्या, ह्या तुम्ही करू नका. या केदारनाथ धाम म्हणजे चारधामच्या वेळेला असंच झालं की साधारण मी एक जानेवारी-फेब्रुवारीमध्ये माझ्या मनामध्ये ही इच्छा निर्माण झाली. मी तुम्हाला याच्या आधीच्या एका एपिसोडमध्ये सांगितलेलं आहे की माझं झालेलं आहे. माझे वडील, स्वतःचे वडील बँकेत असल्यामुळे माझ्या वडिलांना फिरण्याची प्रचंड आवड. त्यामुळे माझ्या आईवडील, माझे आजी-आजोबा आणि आम्ही तिन्ही भावंडं असं मिळून आम्ही अख्खा भारत पायाशी घातलेला आहे. मी आता जी काही फिरते ही परत मी माझ्या नवऱ्याबरोबर फिरते आहे. तर त्यामुळे माझं 71-72 साली माझं हे चारधाम झालेलं आहे. त्यावेळेला मला फारसं काही आठवत नाही. थोडं थोडं पुसटपुसटचं आठवतं, कारण ते वय नव्हतं पण तसं काही समजून घेण्याचं. हां, आपले निघालेत सगळेजणं, निघाले लटांबळ, हे मागं पिल्लू निघाले, शेपूट निघाले. कारण मी सगळ्यात लहान होते, त्यामुळे मी तशी शेपूटच असायची. दोन्ही भावंडांची तर शेपूट असायची, नाहीतर आई आजी आजोबांची तरी शेपूट असायची मी. त्यामुळे मला थोड्या थोड्या गोष्टी आठवत आहेत. पण मी म्हणजे ती काही अनुभूती काही घेतलेली नव्हती त्यावेळेची. अनुभूतीचं ही एक खरंच सांगते मी, चारधाम ही अनुभूती आहे. त्यामुळे माझ्या मनामध्ये बऱ्याच दिवसांपासून एक इच्छा निर्माण झालेली होती की आता हां, माझं सगळं झालेलं आहे. मुलगा सेटल आहे, छान मला 7 वर्षाचा नातू आहे, सगळे आपापल्या जागी सुखी आहेत. मग आता आपण एक शांत मनाने चारधाम यात्रा करायला हरकत नाही. पण तसा माझा नवरा, तो म्हणाला की त्याला अवघड जागी प्रवास करणं, तो काय म्हणायचा की जीव मुठीत घेऊन प्रवास करणं मला आवडत नाही. देव तुम्हाला मनाला त्रास करून घ्या या म्हणत नाही. म्हणजे माझं अमरनाथ पण झालं, त्यावेळेला पण माझा नवरा माझ्याबरोबर आलेला नव्हता. त्यांनी मला सांगितलं होतं की तू जा, मी तुला अडवत नाही, तुला देवाचं करायला आवडतं, तू शांत मनाने कर, माझा पण नमस्कार सांग. त्यामुळे त्यावेळेला पण मी एकटी गेलेली होती. पण त्यावेळेला माझं वय कमी होतं. मी साधारण 44-45 वर्षाची किंवा त्यापेक्षा लहान असेल मी. पण आत्ता मला असंच झालं की मला जायचं. मी असं डिसेंबर-जानेवारीमध्ये ठरवलं. नवऱ्याला विचारलं. तो त्याच्या सवयीने तो मला म्हणाला की नाही, ही अवघड यात्रा आहे आणि मी येणार नाही. तू फिरायला दुनियेत कुठेही चल म्हण, मी येतो, पण चारधामला नाही. मग मी त्यावेळेला शांतपणे, थोडा वेळ मला वाईट वाटलं, पण मी नंतर म्हटलं की तो त्याचा श्रद्धेचा आणि इच्छेचा भाग आहे. त्याला म्हटलं ठीक आहे, तुम्हाला नाही यायचं आहे ना, मग मला अडवू नका. मी कुठल्याही ट्रॅव्हलिंग कंपनीतर्फे मी जाणार, पण मला जायचं आहे. तो म्हणे ठीक आहे, तू जा, पण वेल नोन कंपनीतर्फे जा, म्हणजे मला काळजी राहणार नाही. त्यामुळे मी तशी निर्धास्त होते आणि मी सगळ्यांना सांगून टाकले होतं की मी एकटी प्रवासाला निघते आहे. पण माहीत नाही, देवाची इच्छा असेल, त्याला आम्हाला दोघांना मिळून दर्शन द्यायचं होतं आणि त्यांनी यांच्या मनामध्ये ती इच्छा कशी जागृत केली मला कल्पना नाही. इथे म्हणूनच मी म्हणत असते की त्याची इच्छा असते. तुम्ही निमित्त मात्र असता कुठलीही गोष्ट करताना. तुम्ही कधीही स्वतःला म्हणू नका मी केलं, माझ्यामुळे झालं, मी करते. नाही, तो तुम्हाला सांगतो. तो तुमच्या मनात सगळं भावना निर्माण करतो. 1-1.5 महिन्यानंतर, तोपर्यंत मी माझ्या मैत्रिणीला वगैरे बाकीच्यांना विचारलं होतं. म्हणजे ठीक आहे, माझा असाच विचार होता की अजून मला कोणी मिळाली कंपनी सोसायटीतली, किंवा अजून माझ्या स्कूलमेट आहेत, कॉलेजमेट आहेत, सगळ्यांना मी फोन करत होते की अगं चला येता का. पण बहुतेकांच्याकडून मला नकार आला. प्रत्येकांच्या मुलांनी हेच सांगितलं की एवढी अवघड यात्रा आम्ही तुम्हाला परमिशन देणार नाही. त्यामुळे सगळीकडून नकारघंटा आली, पण मी ठाम होते. मी माझ्या नवऱ्याला एकच सांगितलं, माझ्या मुलाला, सुनेला, नवऱ्याला, कोणी येऊ न येऊ, मी जाणार म्हणजे जाणार. मला तिथे ऐनवेळेला कोणी कंपनी रूम पार्टनर मिळेल. माझा खंबीरपणा बघून नवऱ्याने मला होकार दिलेला होता. 1-1.5 महिन्यानंतर मात्र एके दिवशी माझा नवरा मला म्हणाला की चल, तू कुठे एकटे जाते, मी पण येतो तुझ्याबरोबर. मला अजून हवं काय होतं, हेच हवं होतं. आम्ही निघालो. म्हणजे प्रवास केला. आत्तापर्यंत तर माझा प्रवास पूर्ण झाला. मी उद्या निघते आहे, दिल्लीवरून पुण्याला येण्यासाठी निघते आहे.
देवाच्या कृपेने मला खरंच खूप छान नवऱ्याच्या बरोबरीने एवढा अवघड प्रवास करता आला. हा एपिसोड बनवण्याच्या मागचा माझा हाच सांगण्याचा उद्देश आहे, चुकूनही एकटे येण्याचा अट्टहास करू नका. कारण तुमचा जोडीदार एक तर तुमच्याबरोबर तुमचा मुलगा पाहिजे, मुलगी पाहिजे किंवा नवरा पाहिजे. कारण इथे तब्येतीला कधी काय त्रास होईल, कुठलं वातावरण तुम्हाला त्रासदायक ठरेल हे सांगता येत नाही. आणि तुमची काळजी फक्त तुमच्या घरातलेच घेऊ शकतात. भले तुम्ही तुमच्या मैत्रिणीबरोबर गेलात, तुमच्या सोसायटीतल्या मैत्रिणींबरोबर गेलात, तुमच्या नातेवाईकांबरोबर गेलात, नातेवाईक म्हणते मी, तुमच्या घरातले नाही. कारण तुमचे काका, मामा, मावश्या, भरपूर नातेवाईक, प्रत्येकजण फक्त स्वतःचं बघत असतो. तुमचं बघणारे फक्त तुमचा मुलगा, मुलगी, सून आणि नवरा एवढेच असतात. जावई म्हणजे तुमचे जे अगदी घनिष्ठ, अगदी जवळचे जे आपण म्हणतो तेच असतात. कारण मला स्वतःला ज्या वेळेला आम्ही बद्रीनाथला आलो, रात्री आमचं बद्रीनाथाचं दर्शन झालं, म्हणून मी हा एपिसोड मुद्दाम बनवते आहे. बद्रीनाथाचं दर्शन झालं, दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे इथे बद्रीनाथाला पिंडदान केलं जातं. सगळेजणच करतात की आपल्या पूर्वजांसाठी आपण पिंडदान करूयात म्हणून. आम्ही पण त्या ब्राह्मणाला सांगून ठेवलं की आम्हाला करायचं. आणि 8-8:30 वाजता मला कडाक्याची थंडी सुरू झाली वाजायला, की मला ती असहनीय होत होती. म्हणजे अंगावर 4-4, 5-5 पांघरुणं घेऊन. माझा शेजारी नवरा म्हणतो की अगं मला नाही वाजत आहे थंडी, तुला का वाजती? मला कळत नव्हतं. म्हणजे आम्ही स्वतःचे आणलेले 2 गरम शॉल त्या घेतल्या, मी पायात 2-2, 3-3 सॉक्स घातले. यांच्याकडे असे जाडजाड तिथे बद्रीनाथला होते ते घेते, पण माझी हुडहुडी थांबत नव्हती. त्यावेळेला मला जाणवलं की माझ्या तब्येतीत काहीतरी प्रॉब्लेम आला. म्हणजे आता मला थोडंशी भीती वाटायला लागली की अजून आपला प्रवास राहिलेला आहे, आपण जर आजारी पडलो तर अवघड आहे. पण कुठेतरी मनामध्ये एक होतं की माझा नवरा माझ्याबरोबर आहे, तर मला काही झालं तरी मला भीती नाही आहे, मी सुखरूपपणे माझ्या घरी पुण्याला पोहोचेल. हा विश्वास फक्त तुमचा नवरा, जावई, मुलगी, सून आणि मुलगा यांच्याबरोबरच येऊ शकतो. या क्षणी जर समजा मला ताप असता आणि माझ्या रूम पार्टनर जी कोणी असेल ती त्रयस्थच असणार, ती माझ्यासाठी तर थांबणं शक्य नाही, तिला पुढचा प्रवास करायचा असणार. आता जर समजा त्या दिवशी मला काही खूप त्रास झाला असता तर माझा नवरा काय म्हणाला असता, तुम्ही पुढे निघून जा, दुसऱ्या दिवशी मी हिला बरी करतो इथल्या हॉस्पिटलमध्ये आणि मी माझ्या खर्चाने हिला घेऊन येतो, कारण तो माझा नवरा आहे. पण हेच माझ्या रूम पार्टनरने केलं असतं का? नाही. ती काय म्हणाली असती, मी तुझ्यासाठी का इथे थांबू, एक तर माझं दर्शन थांबेल. माझा नवरा काय म्हणाला असता, माझं दर्शन काल झालेलं आहे, 4 धाम तर माझे पूर्ण झालेत, पुढचा प्रवास थोडाफार मला खर्चिक होईल, एक्स्ट्रा खर्च होईल, पण मला माझ्या बायकोची तब्येत महत्त्वाची. आणि रात्री माझ्या नवऱ्याने मला हेच सांगितलं, तर तुला त्रास झाला, उद्या आपल्याला तुला दवाखान्यात न्यावं लागलं आणि काही कारणाने थांबावं लागलं तर या लोकांना जाऊ देत आणि आपण नंतर जाऊयात, टॅक्सी करून जाऊयात आपण. हे केव्हा होऊ शकतं? तुमचे लोक घरातले असतील तर. त्यामुळे चुकूनही एकटे जाण्याचा अट्टहास करू नका. माझी मैत्रीण आहे, माझ्या ओळखीची आहे, माझा ओळखीचा मित्र आहे, म्हणजे हे पुरुषांसाठी पण लागू आहे आणि स्त्रियांसाठी पण लागू आहे. असे करू नका. तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांच्या भरोशावरच अशा अवघड तीर्थयात्रा करा. एकटं करण्याचा साहस चुकूनही करू नका. हा मात्र धडा मी या यात्रेमध्ये घेतला की हे अवाजवी धाडस मी करणार होते, पण देवाने ते कदाचित त्याला माहिती असेल म्हणूनच यांच्या मनामध्ये त्यांनी ती बुद्धी घातली आणि माझा नवरा माझ्याबरोबर प्रवासाला आला. मला झाला काहीच नाही त्रास. 2-3 तासामध्ये मी एकदम छान व्यवस्थित झाले, माझी थंडी कमी झाली, सगळं झालं. पण त्यावेळेला मात्र आम्ही दोघांनी हेच सांगितलं, ठरवलं की ही यात्रा कोणीही, पुन्हा पुरुषांनी ना बायकांनी एकटी करण्याची नाही. कुठलीही अवघड यात्रा करताना तुमच्या घरातली व्यक्ती तुमच्याबरोबर पाहिजे, ती काळजी घेणारी. हे एक या एपिसोडचं महत्त्वाचं सांगणं. असो, भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. त्यानंतर केदारनाथ धामच्याबद्दल मी माझ्या परीने आपल्याला सगळी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आम्ही जाणार होतो बद्रीनाथकडे, त्याचे वर्णन मी तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये करणार आहे. तोपर्यंत मला अनुमती द्या. आशा आहे की मी केलेले माझ्या परीने माहिती देण्याचे एपिसोड तुम्हाला मनापासून आवडले असतील
आणि जर तुम्हाला ते मनापासून आवडले असतील तर आपापल्या सगळ्या ग्रुपवर आपल्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना हे पाठवा आणि माझे यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, कमेंटमध्ये मला नक्की सांगा की माझी जी माहिती आहे ही आपल्याला आवडली आहे की नाही. आणि जर समजा अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल आणि एखाद्या सांगण्याच्या ओघात माझ्याकडून काही विसरलं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जर काही मला विचारलं तर मला क्लिक पण होऊ शकतं की अरे हो, मी हे सांगायची विसरले. तर त्यामुळे मी तुम्हाला ती अजून माहिती सांगू शकते. तोपर्यंत अनुमती द्या.